चुकीच्या माणसाच्या हातात सेनेचे चिन्ह. सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान संजय राऊतांची सर्वात मोठी मागणी. शिवसेना कोणाची, पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचे यावर काल सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. यावरील सुनावणी अंतिम टप्प्यात आलेली आहे. आज दुपारी पुन्हा सुनावणीची शक्यता आहे. खासदार संजय राऊत यांनी या सुनावणी दरम्यान एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिंदे सेनेवर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर काल गडचिरोली येथील आश्रमशाळेत सर्पदंशाने विद्यार्थी दगावले, त्यावरून त्यांनी आदिवासी विभागासह परिस्थितीवर मोठे भाष्य केलं. गडचिरोली आश्रमशाळा प्रश्नावर खासदार संजय राऊतांनी आदिवासी खात्याच्या कारभारावर ताशेरे ओढले. काल जो विषय मांडला तो तळमळीने मांडला. आज सामनामध्ये मी अग्रलेख देखील लिहिलेला आहे. आदिवासी खात्याला सरकार खूप बजेट देतं, मात्र त्यांचेच पैसे सरकार ओरबडत आहे. स्वातंत्र्याचा सूर्य पाहिला नाही असे अनेक आदिवासी पाडे आहेत. खाण मालकांसाठी तुम्ही हे करत आहात हे गंभीर आहे. अदानीच्या घशात तुम्ही अमरावती येथील जमीन घालत आहात, असा आरोप त्यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हांवरील सुनावणीवर त्यांनी मत व्यक्त केलं. मी आत्तापर्यंतच्या सुनावणीवर समाधानी आहे. कोर्ट आमचं मत ऐकून घेत आहे. आम्हाला कुठलाही फेवर नको आहे. आम्हाला फक्त योग्य न्याय हवा आहे. आमची घटना अलोकतांत्रिक होती असं आम्ही मान्य करत नाही. असं असेल तर तुम्ही त्याची मान्यता रद्द करायला पाहिजे होती. अलोकतांत्रिक पक्ष संबंध नसलेल्या शिंदेंच्या हाती कसा काय दिला हा प्रश्न आहे. चिन्हाचा निर्णय कोर्ट देईल. चुकीच्या व्यक्तीच्या हाती पक्ष गेला असेल तर कोर्ट पहिला तो काढून घेईल. चोरी झाली त्याच्यात निवडणूक आयोग सामील आहे. आमचा मुद्देमाल आम्हाला परत करा. चुकीच्या माणसांच्या हातात सेनेचं चिन्ह गेलं आहे ते अगोदर काढून घ्या, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. यावेळी नरेश म्हस्के हे कधी काळी आमच्यासोबत होते. एकनाथ शिंदे यांच्या तक्रारी करण्यात सगळ्यात पुढे आधी म्हणजे होते. त्यांची पत्रे तशी यापूर्वी आलेली आहेत असंही राऊत यांनी म्हटलेलं आहे. मी आतापर्यंतच्या सुनावणीबद्दल पूर्ण समाधानी आहे. न्यायालय ज्या आत्मीयतेनं किंवा ज्या गांभीर्यानं आमचा युक्तिवाद किंवा आमचं म्हणणं ऐकून घेत आहे, मला असं वाटतं की आम्हाला न्यायालयाकडून हीच अपेक्षा आहे. आम्हाला कोणती फेवर्स नको आहे. आम्हाला कोणती फेवर्स नको आहे. आम्हाला फक्त संविधान आणि कायद्यानुसार न्याय हवा, ही आमची एक माफक अपेक्षा आहे. बाकी आम्हाला काय फेवर्स हव्यात का न्यायालयाकडून किंवा सरकारकडून या प्रश्नावर नाही. योग्य न्याय व्हावा ही आमची अपेक्षा आहे. 2018ची जी तुमच्या पक्षाची घटना आहे ती अलोकतांत्रिक असेल तर त्या माध्यमातून मिळालेली पदं ही योग्य कशी, असा युक्तिवाद हा महत्वाचा युक्तिवाद आहे. मग 2018ची घटना जी आहे तुमच्या पक्षाची, तुम्ही ती अलोकतांत्रिक होती असं मान्य करता? आम्ही हे मान्य करत नाही. आम्ही 2018ला जी मार्गदर्शक तत्व निवडणूक आयोगानं आखून दिली त्यानुसार आम्ही आमचा पक्ष चालवला. जर आमचा पक्ष अनडेमोक्रेटिक असेल असं जर तेव्हा निवडणूक आयोगाला वाटला असेल, मग तो अनडेमोक्रेटिक पक्ष शिंदेना कसा काय दिला? तो अनडेमोक्रेटिक पक्षाची मान्यता रद्द करायला पाहिजे होती की तुमचा पक्ष अनडेमोक्रेटिक आहे, लोकशाही आहे, त्याच्यामुळे तुमचा पक्षाचं रजिस्ट्रेशन आम्ही रद्द करतो आणि तुमचं चिन्ह आम्ही गोठवतो. करेक्ट. पण तो अनडेमोक्रेटिक पक्ष मग असं निवडणूक आयोग म्हणतंय. आम्हाला आमचं म्हणणं नाही. तसाच्या तसा पक्षाशी कोणताही संबंध नसलेल्या एकनाथ शिंदेच्या हातात जर निवडणूक आयोग देत असेल, याचा अर्थ निवडणूक आयोगावर दबाव होता किंवा निवडणूक आयोग तेव्हा विकला गेला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.